स्वराज्य निर्माण केलंय आणि त्या स्वराज्याची संकल्पना माननीय शरद पवारांनी आजपर्यंत जिवंत ठेवलेली आहे आणि ती जिवंत ठेवा. तुमचा सन्मान आहे तुमच्या डोक्यावरची टोपी, तुमचा सन्मान आहे तुमचा फेटा, हे स्वराज्य तुमचा सन्मान आहे. ज्या छत्रपतीने हे रायतेचं राज्य निर्माण व्हावं ही संकल्पना मांडली, ते स्वराज्य तुम्हाला टिकवायचं असेल तर येणाऱ्या 7 तारखेला ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी तुमच्या अंगठा तुमचा अंगठा आहे तो गुलाम होऊन देऊ नका. ही गुलामगिरीची लष्करं तुम्हाला उघडून फेकून द्यावी लागतील. आणि जे धर्माचं राजकारण करतायत, जे जातीचं राजकारण करतायत, जे जातीमध्ये भिंती उभा करतायत, हे गावगाड्यातलं राजकारण आहे मित्र. चौकटीत असणारा हा समाज चौकटीतच राहू द्या. आणि येणाऱ्या 7 तारखेला सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. प्रत्येकाने आपल्या आईला, बहिणीला, भावाला सांगायचंय, हक्काने सांगायचंय. आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विचाराचं, सर्व साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र, सहकार महर्षींच्या विचाराचा महाराष्ट्र, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सहकार उभा करून, कारखानदारी उभा करून हे स्वराज्य टिकवण्याचं काम केलं, शेतकऱ्याच्या हाताला, शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यायचं काम केलं, त्या सन्माननीय पवार साहेबांना तुम्हाला निश्चितच आठवणीत ठेवावं लागेल. हे त्यांचं योगदान आहे. येणारी निवडणूक, हे येणारं वादळ, हे तुम्हाला वादळ आहे, हे कौरवांचं वादळ आहे. मला या माढा लोकसभेच्या मतदारसंघातल्या सर्व जनतेला सांगायचंय की तुम्ही आता कृष्णाची भूमिका अवलंबायची. साहेब, माढा लोकसभा मतदारसंघातला हा मतदार सध्या कृष्ण आहे आणि त्या कृष्णाच्या रथावर अर्जुन म्हणून धैर्यशील मोहिते पाटील आहेत. तुमच्या मताचा, एका मताचा अधिकार, हे सक्षम मत या लोकशाहीला उद्या लोकशाही जीवन ठेवण्याचं काम करल. तुमच्या संकल्पना, तुमची आशा जर मजबूत किल्ला असेल असेचा, तर स्वराज्याची पताका फडकायला वेळ लागत नाही. आणि हे राजकीय अपंगत्व आलंय महाराष्ट्राला साहेब. हे राजकीय अपंगत्व हे नष्ट करायचं असेल तर, येणारी लोकशाही तुम्हाला मजबूत करायची असेल तर येणाऱ्या 7 तारखेला निश्चितच मला एवढं सांगायचंय, हे उजनी धरण शंकरराव मोहिते पाटलांच्या सहकारातून उभा राहिलंय. आणि मला आता एवढंच सांगायचंय माढा लोकसभेच्या मतदारसंघातल्या जनतेला की या धरणात आता कुणालाही मुतू देऊ नका. येणारी लोकसभा तुमच्यासाठी हक्काची आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला हा मताचा जागर तुम्ही निश्चितच या स्वराज्याला उभा करण्यासाठी देचाल. येणाऱ्या 7 तारखेला तुमचं बहुमोल मत तुमचं तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हाला द्यावं आणि स्वराज्याची सेवा करण्याची पुन्हा एकदा पवार साहेबांना बळ द्यावं. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय विजयरावजी भगत साहेब. माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री धैर्यशील भैया राजसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ व करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय नारायणबा पाटील साहेब यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी देशाचं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय साहेबांचा स्वागत सत्कार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि नारायणबा पाटील साहेब यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान, यांचा सत्कार आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणबा पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी या देशाचे नेते, तुम्हा सर्वांची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता आणि आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. दिल्लीच्या तख्ताला नमवणारा आणि झुकवणारं एकच महाराष्ट्राचं महान नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाचं नाव आहे शरदचंद्र पवार. नाही झुकणार, नाही झुकणार कधी हा शिवबांचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे. नाही झुकणार हा शिवबांचा महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तापुढे. पवार साहेबांचे पाऊल पडेल सदैव पुढे, सदैव पुढे. राष्ट्रवादी, राष्ट्रवादी
पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार पवार साहेबांचं या नावाचं वादळ महाराष्ट्रभर घोंगावतंय. प्रत्येक विरोधक परेशान झालाय, नमता झालाय. हे असं वादळ महावादळ सबंध महाराष्ट्रभर हीच गर्दी, अलोट गर्दी. वर्षांचा योद्धा हा नाही कधी झुकणार 83 वर्षांचा योद्धा हा नाही कधी झुकणार महाराष्ट्राच्या रक्षणाला आयुष्यभर लढणार मराठी अस्मितेची धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. माझ्या तमाम मतदार बांधवांनो भगिनींनो, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. महागाईचं साम्राज्य आहे, बेरोजगारीचं साम्राज्य आहे, अंधार आहे आणि अंधारात एकच दिवा दिसतोय, तो दिवा आहे शरद पवार. सबंध महाराष्ट्राच्या 10 दिशातून एकच आवाज येतोय, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे. या ठिकाणी या नगरीमध्ये आपल्या करमाळ नगरीत आदरणीय साहेबांचं ऐतिहासिक स्वागत करायचंय. साहेबांच्या सन्मानार्थ मी विनंती करेन सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत, अगदी सर्वांनी दोन्ही हात वर करायचेत आणि साहेबांसाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मला सर्वांची वज्रमूठ दाखवा. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धन्यवाद. धन्यवाद. पुनशेद आपल्या सर्वांचं या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यानंतर करमाळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्माननीय वैभवराजे जगताप साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी आपले विचार अगदी थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करावे. सन्माननीय वैभवराजे जगताप. या ठिकाणी राजे भूषणसिंह होळकर साहेब यांचं आगमन होतंय. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या आवाजामध्ये कौतुक करूया. आज आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच महाराष्ट्राचे नेते आदरणीय विजयदादा, तसेच आपल्या लोकसभेचे उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आपल्या तालुक्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील, आदरणीय रोहितदादा पवार, पंढरपूरहून आलेले अभिजित पाटील, सुभाष गुळवे, सर्व व्यासपीठ. आज करमाळ तालुका म्हणजे नामदेवराव जगतापांच्या नावाने ओळखला जाणारा हा तालुका. आदरणीय पवार साहेबांबरोबर सुद्धा नामदेवराव साहेबांनी त्या काळामध्ये काम केलं. तशी दुसरी पिढी जयवंतराव जगताप देखील पहिल्या आमदारकीच्या मध्ये पवार साहेबांबरोबर काम केलं. नंतरच्या आमदारकीमध्ये शिवसेनेबरोबर आम्ही काम केलं. आज करमाळ तालुक्यामध्ये जेवढ्या जी काय
स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्याचं उभारण्याचं काम आदरणीय नामदेवराव जगतापांनी केलं. त्याच पद्धतीनं जगताप गट म्हणजे सर्वसामान्यांचा सर्व समाजातला घटक घेऊन चालणारा हा गट म्हणून ओळखला जातो आणि त्याचीच कास म्हणून आज आम्ही पवार साहेबांबरोबर आदरणीय दादांबरोबर तुतारीच्या मागे खंबीरपणाने उभं राहणार आहेत. आदरणीय आपण या ठिकाणी बघताय व्हॉट्सअपला भाजपची सभा बघताय. आदरणीय पवार साहेब ही पैसे देऊन आणलेली गर्दी नाहीये. तुम्ही येणारे म्हणल्यानंतर एवढ्या उन्हाचे सुद्धा लोक सकाळ 7 वाजल्यापासून ह्या ठिकाणी वाट बघतायत आणि ही गर्दी पाहताच धैर्यशील भैया तुम्ही आज निवडून आला ही या ठिकाणी मी सांगतो. पूर्ण ताकदीनं जगताप गट ही धैर्यशील भैयांच्या मागे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला सांगतो A to Z मतदान करून घेईल एवढी मी या ठिकाणी खात्री देतो. आणि आजपासून तुम्ही गेलं की होम टू होम पूर्ण शहराचा कायापलट करून सगळे समाजामध्ये पवार साहेबांचे असतील हे सर्व विचार वाचवण्याचे आणि घटना आपली धोक्यात आलेली आहे. आज ह्या लोकांमध्ये जेवढं बोलावं तेवढ्या गोष्टी कमी आहेत. 1 लाख पानाचा ग्रंथ भरेल 10 वर्षामध्ये इतके उचपात्या केलेल्या ह्या लोकांनी. त्याच्यामुळं माझ्यापेक्षा विचारवंत थोरवंत लोक या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही. पण तुतारी आलीच पाहिजे. तुम्हाला आपल्या कर्माची शान राखायची पवार साहेबांची राखायची. त्यामुळं यंदा धैर्यशील मोहिते पाटलांचा हा विजय झाला पाहिजे. अधिक बोलत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय वैभवराजे जगताप साहेब. यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय धैर्यशील भैया राजसिंह मोहिते पाटील हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांनी हात उंचावून टाळ्यांनी वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय धैर्यशील भैया राजसिंह मोहिते पाटील साहेब. आजच्या या सभेनिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय मोठे दादा, आवर्जून माझ्या सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय रोहित दादा, ज्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय ते आदरणीय नारायणाबा, अहिल्यादेवींचे वंशज भूषणजी होळकर, माळशिरस तालुक्यातून आवर्जून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आलेले उत्तमराव जानकर, माझे मित्र सहकारी वैभव जगताप, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि करमाळा तालुक्यातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि युवक बंधूंनो, लोकसभा इलेक्शनचं जसं वारं सुरू झालं, इच्छुक म्हणून मी माढा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात फिरत होतो. करमाळा तालुक्यात सुद्धा फिरलो. जवळजवळ 662 गावांमध्ये मी दौरा केला. आणि हा दौरा करत असताना विशेषतः करमाळा तालुक्यामध्ये जेव्हा फिरत होतो, या भागातली जनता जुन्या आठवणींना उजाळा देत होती. साकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, आदरणीय गोविंद बापू असतील, देवी साहेब असतील, नामदेवराव जगताप साहेब असतील, या सगळ्यांच्या राजकारणाची समाजकारणाची आठवण आणि उजाळा प्रत्येक गावात वडीलधारी मंडळी असतील, युवक बंधू असतील करून देत होते. कशा पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण या तालुक्यात सर्वांनी केलं, विकास कामं कशी केली, करमाळा तालुका उभारणीच्या दृष्टिकोनातून, करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या लोकांनी सगळे कसं काम केलं हे प्रत्येक जण सांगत होते. 13 मार्चला माझी उमेदवारी नाकारली गेली आणि मी थांबलो. आणि थांबल्यानंतर सगळ्यांनी दादांना फोन लावायला सुरुवात केली, दादांना भेटायला सुरुवात केली.
भैयाला घरात बसून देऊ नका, आम्हाला काहीतरी बोलायचं आहे, भैयाला आमच्याकडे पाठवून द्या. आणि मी पुन्हा एकदा सुरू केली. वडशिवण्यातला किस्सा सांगतो. वडशिवण्यात तरुण पोरं भेटली मला त्या ठिकाणी. त्यांनी समस्या मांडल्या गावातल्या माझ्यापाशी आणि जाता जाता एकच बोलली मला सगळी मुलं. आणि हे जागोजागी घडलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये आणि 60 वर्षाच्या वरची जी वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये. मला हक्काने दम दिला सगळीकडे जाईल तिथं. माघार फिगार घेतली तर याद राखा. परत राजकारण म्हणून मोहिते पाटलांच्या कुटुंबातलं तुम्ही कोणी आमच्याकडे यायचं नाही. तुम्हाला ही लढाई लढायला लागती. मोहिते पाटील कुटुंबातल्या व्यक्तीनं ही लढाई लढायला लागती. ती तुमच्यासाठी नाही, तुम्ही खासदार होण्यासाठी नाही, ही इथं बसलेल्या जनतेसाठी हा लढा द्यायला लागतोय असं सांगितलं. एवढ्या अधिकारवाणीनं तरुण बोलत होते, ज्येष्ठ सगळे बोलत होते. मी दादांच्या कानावर घातलं, कुटुंबाच्या कानावर घातलं की दादा, माढा लोकसभा मतदारसंघातली लोक अशी म्हणतायत, सोलापूर जिल्ह्यातली जनता अशी म्हणते, तुमची उणीव प्रत्येक गोष्टीत सगळे व्यक्ती बोलवून दाखवत आहेत, मतदार बोलवून दाखवत आहेत. आता आपली ही इलेक्शन हे आपल्या कुटुंबासाठी नाही लढायचं, तर सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या स्वाभिमानासाठी लढायचं. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे. आणि कुटुंबाने मला साथ दिली आणि जनतेने साथ दिली आणि तुम्ही सगळ्यांनी मला उभं केले. त्यामुळे मी निर्णय घेतला, महाराष्ट्रात फक्त एकच व्यक्ती आहे आणि या देशात फक्त एकच व्यक्ती आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, नरवीर उमाजी नाईक यांचं जे समतेचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांनी जे जनतेसाठी काम केलं, पुरोगामी विचाराचं काम केलं, हे जर कोण टिकवू शकतं तर ते केवळ आणि केवळ फक्त पवारसाहेब टिकवू शकतात. म्हणून निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जायचं आणि साहेबांना साथ द्यायची. कारण का अलीकड घराच्या मालकाला सुद्धा तुझं घर नाही म्हणणारी लोक आपल्या महाराष्ट्रात पैदा झालेली आहेत आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे घराचा मालक कोण आहे ते. अधिक काय बोलणार नाही मी, फक्त साहेबांसमोर मला करमाळा तालुक्यातल्या मागण्या मांडायच्या आहेत. करमाळा तालुक्यामध्ये अनेक सिंचनाचे मुद्दे आहेत साहेब. मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पामध्ये समावेश झाला पाहिजे. त्याच पद्धतीने रेटेवाडी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे. पुराचं पाणी जे वाहून जाते ते उपसा करून 40 गावातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. साहेब, जो रोहितदादांच्या मतदारसंघाला लागून जो भाग आहे करमाळा तालुक्याचा, त्या 40 गावातल्या लोकांनी या ठिकाणी बहिष्कार टाकला इलेक्शनवर. ती सगळी लोक आपल्याला भेटायला आलेत. सभा झाल्यानंतर आपली गाठ या ठिकाणी नारायणाबा आपल्याला घालून देतील. आपण त्यांचं थोडं ऐकून घ्यावं. अत्यंत दुष्काळी परिस्थितीत सगळी ती जनता फिरतीये. त्यांची एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी. मध्यंतरी मी गेलो होतो पांडेगणामध्ये. पांडेगणामध्ये मला शेतकऱ्यांनी सांगितलं, भैया गेल्या वर्षी कांद्याची उत्पन्न जे आम्हाला मिळालं ते उत्पन्न त्या लोकांनी सांगितलं गेल्या वर्षी कांद्याला पट्टी 3 लाख रुपये मिळाली. या वर्षी शासनाने निर्यातीवर बंदी आणल्यामुळं फक्त 1 लाख रुपयाची पट्टी मिळाली. दुधाच्या दराच्या बाबतीत सुद्धा 38 रुपये दूध आज 25 रुपयाला आलेलं आहे. शेतकऱ्याची जाईल तिथं अडचण करायचं काम चाललेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची शेतकऱ्याची अवस्था आज काय आहे. एक छोटा राज्य असते आणि त्या राज्याचा राजा असतो, तो त्याच्या प्रधानाला घेऊन आठवडा बाजारात जातो आणि एक शिळी विकत घेतो, बोकड विकत घेते. ते बोकड घेऊन माघारी राजवाड्यात येते आणि प्रधानाला सांगते की हे बोकडाचं वजन वाढलं नाही पाहिजे, त्याला मात्र दररोज बदाम, पिस्ते, काजू खायला घालायचे आणि कसल्या परिस्थितीत वजन वाढलं नाही पाहिजे. राजाचा आदेश आहे. प्रधान विचारात पडतो, आता काय करायचं, ह्याचं वजन कसं वाढून द्यायचं नाही. बदाम बी खायला घालायचा, पिस्ता बी खायला घालायचा, काजू बी खायला घालायचा आणि वजन वाढून द्यायचं नाही. मग त्याला एक युक्ती सुचते. त्या राजवाड्यात एक वाघ असतो, वाघाचा पिंजरा असतो, त्या बोकडाला समोर नेऊन बांधून ठेवतो त्या ठिकाणी. महिना, 2 महिने, 3 महिने होते, बोकडाचं काही वजन वाढत नाही.
बोकड ते घाबरतं वाघाला की केंद्र शासन असं आहे ते जीएसटीच्या माध्यमातून, पेट्रोलच्या दरवाढीतून, गॅसच्या दरवाढीतून असा वाघ उभा करून ठेवला आहे की फक्त अदानी अंबानी मोठे झाले पाहिजेत, आमचा शेतकरी आहे असा त्या वाळ्या बोकडासारखा राहिला पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली. ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर आपल्याला राज्यभर देशभर पवार साहेबांना साथ द्यायला लागते. आणि मला खात्री आहे इथं बसलेली जी सगळी स्वाभिमानी जनता आहे ती पवार साहेबांना साथ देणार आहे, मोठ्या प्रमाणावर साथ देणार आहे. रिट्टेवाडी उपसा सिंचन योजना मागे लावायचे साहेब. आता एवढे नॅशनल हायवे झालेले आहेत या भागामध्ये, ड्रायपोर्टची आवश्यकता आहे, त्या दृष्टिकोनातून कामकाज करायचं आहे. साहेबांना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या राज्यातून 24,000 कंटेनर केळीचे एक्सपोर्ट झालं आणि एकट्या सोलापूर जिल्ह्यातून 14,000 कंटेनर केळीचं एक्सपोर्ट झालेलं आहे. त्यामुळं करमाळा तालुक्यामध्ये केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून माझा पाठपुरावा राहील. उजनी बॅकवॉटरला पर्यटन निर्माण झालं पाहिजे. टेंभुर्णी करमाळा रस्ता विद्यमान खासदार 5 वर्ष होते, टेंभुर्णी ते जातेगाव अजूनपर्यंत रस्ता नीट झालेला नाही, नुसती डागडुजी झालेली आहे. परंतु तिथून पुढे रोहितदादांच्या मतदारसंघापासून 6 लेन रोड आहे, त्यासाठी आम्हाला या ठिकाणी काम करायचंय. सीना कोळगाव धरणग्रस्तांच्या लोकांसाठी काम करायचंय. करमाळ्यात अनेक वर्ष झाले MIDC, तिथं लाईट नाही, पाणी नाही. साहेब मी जसं मागाशी बोललो, केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे. केळीचं एवढं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे, त्या MIDC मध्ये लाईट, रस्ते आणि पाणी जर आलं तर करमाळा तालुक्यातले माझे युवक बांधव त्या ठिकाणी केळीच्या बाय प्रोडक्टचं जर क्लस्टर निर्माण झालं तर नुसतं केळी एक्सपोर्ट नाही तर इथंच उपपदार्थ बनतील, केळीच्या चिप्स बनतील, केळीचे पदार्थ बनतील, केळीच्या खोडापासून ताट, वाटी, चमचे बनतील, असं क्लस्टर बनवायचं आहे त्या मांगी इंडस्ट्रीमध्ये. त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. आणि अलीकडं आमचा उजनीचा प्रश्न असा झालेला आहे की कोण कारभारीच राहिलेला नाही. कुणाला सांगायला जावं अशी परिस्थिती आहे साहेब. जी ती मालक झालंय, एकदा बोगद्याचा दरवाजा उघड, एकदा कॅनॉलचा दरवाजा उघड, एकदा धरणाचा दरवाजा उघड. आज पूर्ण उजनी रिकामी झाले. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2004 साली दादा पालकमंत्री होते, उजनी धरण असंच रिकामा झालं. दादांनी वरच्या 18 धरणातनं 8 TMC पाणी आणलं, परंतु सोलापूर जिल्ह्यातील जनतेला दुष्काळाची झळ कधी पोचून दिली नाही. अजून आवर्जून सांगायचं आहे, DPDCत आम्ही ह्या गोष्टी मांडल्या, अनेक पालकमंत्र्यांना गोष्टी मांडल्या की पाण्याची ही परिस्थिती आहे. रणजितदादांनी मांडली, नारायणाबांनी मांडली, मी मांडली, आम्ही एकत्रित मांडली. बघा उजनीच्या पाण्याकडे सगळ्यांनी. पण यांची भूमिका अशी आहे की एक छोटस गाव असते, त्या गावामध्ये एक शेतकरी असतो, तो आपले जनावर, शेळ्या, गुरं घेऊन डोंगरावरती चरायला जातो आणि चरायला घेऊन गेल्यानंतर तिथं दुसरा सहकारी पण असतो आणि ह्याला तिथं गेल्यावर लक्षात येतं की आपल्या घरच्यांनी काहीतरी काम सांगितले आणि ते करून आलं पाहिजे, परंतु त्या डोंगरावर लांडग्यांची संख्या भरपूर असते. म्हणून तो शेतकरी त्याच्या दुसऱ्या सहकार्याला म्हणतो की बाबा शेळ्या नीट सांभाळ, आणि शेळ्या तू नीट सांभाळ्या तर तुला मी माझ्याकडे एक लंगडी शेळी तुला बक्षीस म्हणून देईन. ती पुढचं नुसतं मान हलवते, ती बहिरा असते, ह्याला माहित नसतंय, ते मान हलवते ते. आणि गावाकडे येते, आपली कामं उरकते, कामं उरकल्यानंतर पुन्हा माघारी जाते, आपली जनावरं मोजून बघते, जेवढ्याच तेवढी जनावरं असतात. जनावरं जेवढ्याच तेवढे आहेत म्हणल्यावर आता त्याला शब्द दिला आपण पाळला पाहिजे. ती लंगडी शेळी घेते आणि त्याच्याकडे जाते, ही धर बाबा तुझं बक्षीस. त्याला काय ऐकू येत नाही, ते तिकडून पुढून म्हणतं मी काय तुझ्या शेळीचा पाय मोडलेला नाही. हे म्हणतो मी तुला लंगडीच द्यायचं कबूल केलं, तू धडधाकड मला कशाला मागतोय, हा दुसरा बाहेर. एवढं भांडण पेटतं, एकामेकाची गचांडी धरण्यापर्यंत त्यांचा विषय जातो. सगळ्यात शेवटी हे भांडण गावच्या पाटलाकडे जातं. पाटलाचं पण नुकतंच बायकोबरोबर भांडण झालेलं असतंय त्या ठिकाणी. म्हणजे पाटलाला सांगायला चालू करते मी याला लंगडी शेळीच बक्षीस देतो म्हणलेलं, हे म्हणतंय मी तुझ्या शेळीचा पाय मोडला नाही. त्या पाटलासमोर धाराधारीत जोरात पाटील मोठ्यानं ओरडते गबसता का नाही आता. आणि त्या दोघांना म्हणतंय पाटील माझ्या बायकोनी शिळी काय हत्ती जरी पाठवला तिचं तोंड बघणार नाही. पाटील तिसरा बाहेरा.
अशी ह्या डीपीडीसीची पालकमंत्र्यांची अवस्था आहे. जेवढे आतापर्यंत पालकमंत्री झाले यांना काय समजून सांगायला गेलं, प्रत्येकाने बाहेरचीच भूमिका ठेवलेली आहे. अशीच या सोलापूर जिल्ह्याची अवस्था झालेली आहे. कोण वालीच राहिलेला नाही, कारभारीच राहिलेला नाही आमच्या जिल्ह्याला. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आज मला खात्री आहे, आज जर स्टेजवर आपण बघितलं, साहेबांनी नवीन मोठ बांधलेली आहे. आता इथं मान तालुक्यातून आबाईदादा आलेले आहेत, मी आहे, नारायणआबा आहेत, माळशिरस तालुक्यातून उत्तम जानकर आलेले आहेत, अभिजित आबा पाटील आलेले आहेत पंढरपूरवरून, तिकडं आता अनिकेत आहेत, बाबासाहेब आहेत. आमची नवीन टीम साहेबांनी बांधलेली आहे. आणि मी नशीब समजतो की साहेबांच्या 84 वर्षाचा अनुभव आमच्या तरुण पिढीला मिळणार आहे. साहेब, तुम्ही फक्त थाप टाका. या जनतेच्या मनात जे विचार घोळतायत सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, करेक्टच कार्यक्रम करू आम्ही सगळेजण मिळून, एवढं सांगतो मी आपल्याला. अधिक बोलत नाही. साहेबांनी मला पुढे सांगोल्याच्या सभेला जायला सांगितलेलं आहे. फक्त करमाळावासियांना एवढंच सांगतो मी की आदरणीय साहेब आहेत तिथं स्टेजवर, मोठे दादा आहेत, आणि आमचे आजोबा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब, यांच्या विचाराला, यांच्या चारित्र्याला कोणताही डाग लागेल असं कोणतंही काम धैर्यशील मोहिते पाटलाकडनं होणार नाही, एवढं बोलतो. आणि येत्या 7 तारखेला तुतारी घेतलेला माणूस, त्याच्यासोबत बटन दाबायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मला द्यावेत, एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण अतिशय आपल्या मनोगतामध्ये करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त केलं. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सन्माननीय ज्येष्ठ नेते शाहूदादा फडतडे साहेब यांना मी विनंती करतो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी, या देशाचे दिशा देणारे नेतृत्व माननीय शरदचंद्र पवार साहेब, या जिल्ह्याला पुन्हा एकदा मूळ रस्त्यावर आणणारे माननीय मोहिते पाटील, आणि माझ्या समोर जमलेल्या मतदार बंधू आणि भगिनी, गेल्या 10 वर्षामध्ये आपण जे करतोय त्याचा आपल्याला किळस आलाय. दररोज आधार लिंक करा, KYC करा, असं करा, तसं करा, पण पदरात काहीच पडायला तयार नाही साहेब. कारण या देशाचा प्रधानमंत्री फक्त मन की बात करतो, जगाचं काय ऐकायलाच तयार नाही. आणि म्हणून या माणसाला या पंतप्रधान पदावरून काढणं गरजेचं आहे. कारण जर आमचं ऐकलं नाही तर आम्हाला काहीच मिळणार नाही. अहो, आम्हाला दररोजच्या जेवणातली भाजी महाग झाली असताना हा 5Gची जाहिरातबाजी करतो. आता 5Gने आमचं पोट भरणार आहे का? ह्या लोकांचं पोट भरणार आहे का? पण हे लोकांचं ऐकून घेत नाही. मलिक साहेब, या देशाचे जम्मू काश्मीरचे राज्यपाल साहेब, ते विनंती करतात या देशाच्या पंतप्रधानांना की साहेब, रस्त्यावरून मिलिटरी नेणं बरोबर नाही, धोका होऊ शकतो. पण या माणसानं ऐकलं नाही आणि रस्त्यावरून मिलिटरी आणली, त्याच्यावर एक गाडीचा स्फोट झाला. RDX भरून गाडी त्या ठिकाणी गेली. त्या गाडीचा नंबर गुजरात मधला होता साहेब. ही काय भानगड आहे? आणि म्हणून ही घडवलं का घडलं गेलं, 40 जवान मृत्युमुखी पडले, शहीद झाले. आणि अशा पद्धतीनं एकीकडे महिलाचा सन्मान करतो म्हणायचं, आणि मणिपूर मधल्या महिलेला, त्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या मिलिटरीमॅनच्या मंडळीला विवस्त्र अवस्थेत फिरवत असताना 2-2 महिन्यांना माहीत होत नाही. ही काय भानगड आहे साहेब? आणि म्हणून हा सन्मान राखणं जर करत असेल कोण, तर मला वाटतं छत्रपतींच्या नंतर उद्धवजी, बाळासाहेब आणि शरदचंद्र पवार साहेब यांचं महत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि मी मुद्दाम आवर्जून सांगन, ज्या ज्या माणसाला शिवसेनेचा परिस्पर्श झाला त्याचं 100% सोनं झालं, 100% सोनं झालं. आणि हा परिस्पर्श आदरणीय धैर्यशील मोहिते पाटलाला द्यायचा आहे का, असं मी तुम्हाला विचारतोय.
धैर्यशील मोहिते पाटलाचं सोनं करायचंय का? 100%. आणि मला वाटतं ही सोनं लोकसभेमध्ये जाईल. ही सोनं ह्या तालुक्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या 7 तारखेला आपण तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय आणि लाखोच्या संख्येनं मान्य धैर्यशील भैया मोहिते पाटलांना निवडून द्यायचंय. धैर्यशील भैयाला मी जाता जाता एवढं सांगन, मोहिते पाटील तुमच्या नावात मोहिते आहे. तुम्ही संपूर्ण 6 तालुक्यातल्या लोकांना मोहित करा, त्यांना धीर द्या, धैर्य द्या आणि विजय निश्चित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शाहूदादा फडतडे साहेब. यानंतर माळशिरस तालुक्याचे नेते सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब. करमाळा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेच्या निमित्तानं या महाराष्ट्रासाठी लढणारे एक जाणत नेतृत्व, ज्यांच्या बळावरती, ज्यांच्या विश्वासावरती, ज्यांच्या धैर्यावरती हे राज्य आज पेटून उठलेलं आहे, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमच्या तालुक्यातील आणि राज्याचं एक अजात शत्रू व्यक्तिमत्व आदरणीय विजयदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय काकासाहेबजी साठे, आमचे सहकारी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि या राज्याचं भविष्यातलं एक धडाकेबाज नेतृत्व माननीय रोहित दादा, सगळेच अभिजित दादा, सगळेच या ठिकाणी अभयसिंह जगताप, सगळीच कंपनी आहे. आज या ठिकाणी नारायण आबांचा जाहीर प्रवेश आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची ही सभा. सर्वप्रथम आबा, तुम्हाला आमदार होण्यासाठी निश्चितपणाने मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या बरोबर मलाही घेऊन चला अशी छोटीशी अपेक्षाही व्यक्त करतो. मित्रांनो, गेली 30-35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत होतो. 1990च्या सुभाष अण्णांच्या विधानसभेच्या निवडणुकीचा मी प्रचार प्रमुख होतो आणि त्या काळापासून मी भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत होतो. 1914ला सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर आमच्या अपेक्षा उंचावल्या. निश्चितपणानं आमचाही त्या ठिकाणी 5000 मताच्या फरकानं पराभव झालेला होता आणि हे सरकार आमच्याकडे लक्ष देईल. दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये असे भरगच्च सरकार होतं, म्हणजे यांच्याकडे समुद्र होता आणि माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तांब्याभर पाणी मागत होतो. मित्रांनो, यांनी आम्हाला काय दाखवलं? पाणी तर दिलंच नाही, उलट असं सांगितलं अजितदादाच्या धरणातलं पाणी प्या. अजितदादाचं धरण माहिती आहे ना तुम्हाला? मित्रांनो, गेल्या 7-8 दिवसामध्ये तुम्हा जनतेला माहित नसेल, पण या ठिकाणी अभिजित दादा आहे,
आम्ही सगळी मंडळी आहे. आम्ही आणि मोहिते पाटील एक व्हायला काय आम्हाला कुत्रं चावलं नाही. गेल्या 10 वर्षाचा ह्या सरकारचा जो करंटेपणा आहे, जो नालायकपणा आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी मी विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही मिळून 1,16,000 मताचं मताधिक्य दिलं होतं. आणि मित्रांनो, बीडहून माणूस आणला. आम्हा दोघांची नेतृत्व त्या ठिकाणी संपवायची, तालुक्याला नागवायचं. त्यानंतर मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागत होतो. मित्रांनो, उमेदवारी तर दिलीच नाही, पण तुम्ही पक्ष सोडून सुद्धा जायचं नाही. इतका दम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. साहेब, तुमचा जातीचा दाखला ठेवणार नाही, तुम्हाला इलेक्शन झाल्या जेलमध्ये टाकू. अनेक प्रकारचे दम तुम्हाला इथं शब्दामध्ये सांगणं उचित नाही, परंतु असं कधीही झालं नाही. साहेबांना आम्ही सोडून गेलो तरी साहेबांनी कधी आम्हाला अपशब्द वापरला नाही, कधी दम दिला नाही. अरे, जेलमध्ये टाकायचं असेल तर या सगळ्या जनतेला जेलमध्ये टाकावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो, अनेक मंडळी माझ्याबरोबर त्या नागपूरच्या विमानामध्ये होती आणि ती आज टीका करतायत. तुम्ही मीडियामध्ये ती ऐकली असेल की जानकरांनी हुंडा एवढा मागितला की आम्हाला भोवळ येऊन पडलो. मित्रांनो, मी काय मागितलं असेल? तुम्ही आज सगळं जग द्यायला तयार आहे. आमदार, राज्यसभा, केंद्रात मंत्री. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की माझं गेलेल्या 10 वर्षाचं आयुष्य तेवढं भरून द्या, मला दुसरं काही नकोय. आणि तुमची जी राजकारणाची चाललेली ही पद्धत आहे, ही घरघर आहे, हे निश्चितपणानं मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्या ठिकाणी शहाजी बापूही होते. बापूचं म्हणणं खोक्यामध्ये काहीतरी मागावं. बापूचं लग्न लागलं, बापूंची सुपारी फुटली मुंबईमध्ये, हळद लागली गुवाहाटीला, आणि सांगोलकर मात्र वाट बघताय तुमचा मुहतूर लावायला. किती खोक्यानं मुहतूर लावणार आहेत? 50 खोके, 50,000च्या फरकानं तुमचा त्या ठिकाणी पराभव करणार आहेत. मित्रांनो, आम्हाला काय विमान सोडून माघारी यायला काय कुत्रं चावलं नाही. गावागावातल्या माणसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक आलं पाहिजे, तुम्ही एकत्र येऊन ह्या जिल्ह्यामध्ये मागं पुढं सरून तुम्ही या जिल्ह्याचं पुन्हा नेतृत्व केलं पाहिजे. कुणीतरी पुढं आलं पाहिजे, पवार साहेबांना आधार दिला पाहिजे. आणि ही सामान्य माणसातली भावना नेत्यामध्ये आली आणि नेत्यामधली आमच्यापर्यंत येऊन पोहोचली कार्यकर्त्याच्या माध्यमातून. आणि म्हणून मित्रांनो, असं एकत्र कुणी कुणाला येत नाही. काल परवाच्या इंदापूरच्या सभेमध्ये मी अजितदादावरती टीका केली. त्यांचे अनेक नेते मला दम द्यायला लागले. यापुढे टीका कराल तर याद राखा, दादा उद्या सत्तेवर आल्यानंतर उत्तमराव तुमचा खेमाच होईल. मी म्हणलं, का जोक करायला लागलाय? दादा आता बारामतीत सुद्धा निवडून येत नाही,
काय येणार आहे? तुमचा शेजारी तालुका आहे. सगळ्यांनी त्या तालुक्यामध्ये त्या जवळच्या भागामध्ये सुद्धा गेलं पाहिजे. आणि मी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो त्यावेळेला मी दादानी मला सांगितलं, तुम्हाला ताकद देऊ, तुम्हाला निधी देऊ, तुमच्या तालुक्याच्या विकासाची दारं मी खुली करतो, तुम्ही माझ्या बरोबर या. 4 महिन्यानंतर तुम्हाला निश्चितपणाने भरीव निधी देतो. मी मतदारसंघ सोडवून घेतो. आणि 4-5 महिने गेल्यानंतर मी दादांकडे सकाळी 6ला गेलो आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की उत्तमराव, माळशिरस तालुक्यातलं मतदान म्हणजे मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये 1 लाख मतदान आहे, ते काय तुमचं नाही. म्हणलं दादा, तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काय कळत नसलं तर आता साहेबाने जी तुमचा मार्ग शोधलेला आहे, पुन्हा गुरांचा गोठा, हा काय चुकीचा नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की माळशिरस तालुक्यामधून आकडा चुकणार नाही किंवा तुम्हाला एक उत्साह यावा म्हणून सांगत नाही, पण तो आकडा असा असेल की या महाराष्ट्र राज्यातलं रेकॉर्ड यापुढे 25 वर्ष कोणी मोडणार नाही, अशा पद्धतीचा तो आकडा असेल. आणि तो किमान 1,50,000 ते 1,80,000च्या आसपासचा असेल. एवढंच तुम्हाला या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मल्हार, जय शिवराय. धन्यवाद सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब. यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्या ॲडव्होकेट सविताताई शिंदे मॅडम यांना मी विनंती करतो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, 2च मिनिटात मी माझा पाठिंबा व्यक्त करते. आणि या निमित्तानं मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते की मागच्या 10 वर्षामध्ये संविधान, लोकशाही आणि देश संकटात आलेला आहे. आणि आपल्याला संविधान, लोकशाही आणि देश वाचवायचा असेल तर येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला तुतारी समोरचं बटन दाबून, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला धैर्यशील भैयांना लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम करायचं. फक्त मी उदाहरण सांगते लोकशाही कशी संकटात आली याची. आज 2ऱ्या टप्प्यातलं मतदान आहे. सुरतमध्ये, गुजरातमध्ये एक भाजपाचा खासदार बिनविरोध घोषित केला गेला आणि तिथं काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज बाद केले आणि उरलेल्या 8 उमेदवारांवरती दबाव आणून त्यांचे अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलं आणि तिथला खासदार बिनविरोध घोषित केला गेला. याचा अर्थ काय होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामटेक मधल्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना सुद्धा जातीचा, खरं तर हा वेगळा मुद्दा आहे की निवडणूक आयोगाला जातीचं प्रमाणपत्र वैध ठरवता येतं का, परंतु त्यांचं जातीचं प्रमाणपत्र अवैध आहे सांगून त्यांचा अर्ज बाद केला गेला. काही दिवसापूर्वी चंदीगडमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानंच तिथल्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काही आम आदमी पार्टीची मतं बाद केली आणि भाजपचा महापौर बसवला. सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक रद्द केली. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की हे भाजपावाले सतत म्हणतात एक देश, एक भाषा, एक धर्म, एक निवडणूक आणि एकच पक्ष. या काँग्रेस मुक्त भारताचं स्वप्न हे सारखं बघत असतात आणि काँग्रेस मुक्त भारत म्हणजेच विरोधी पक्ष मुक्त भारत. आणि म्हणून आपल्याला विरोधी पक्ष हा महत्वाचा आहे आणि म्हणून विरोधी पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये या जर लोकशाही टिकवायची असेल तर टिकला पाहिजे. खरं म्हणजे आज मी सांगितलं हा 2रा टप्पा आहे. पंतप्रधानांची भाषा बदललेली आहे. पंतप्रधानांच्या पायाखालची वाळू पहिल्या टप्प्याच्या निवडणूक मतदानानंतर पायाखालची वाळू सरकलेली आणि म्हणून त्यांनी पुन्हा धर्माचा मुद्दा समोर आणलेला आहे. त्यांनी सांगितलंय की काँग्रेस हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हणायला लागलेले आहेत की सगळी संपत्ती काँग्रेसला मुस्लिमांना द्यायची आहे. अतिशय खोटं बोलणारा हा पंतप्रधान आहे आणि म्हणून ह्या पंतप्रधानाला आपल्याला पुन्हा हद्दपार करायचंय. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल, या अर्थ ज्या संविधान टिकवायचं असेल, सगळ्या संविधानिक संस्था ताब्यात घेतलेल्या त्यांनी. मग ईडी असेल, सुप्रीम कोर्ट असेल, CSDS या संस्थेनं सर्व्हेमध्ये सांगितलंय फक्त 24% लोकांनी निवडणूक आयोगावर सुद्धा विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून ईडीच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून सगळ्या विरोधकांना संपवण्याचं काम हे केलेलं आहे. आणि मग मणिपूर असेल, मिझोराम असेल, अरुणाचल,
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा या सगळ्या राज्यांमधले निवडून आलेली सरकार पाडण्याचं काम या भाजपानं केलेलं आहे. आणि मग जाती धर्माच्या आधारे फूट पाडणं, त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणून मी सांगू इच्छिते, महिलांच्या विरोधात महागाई आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, पण ते मी मुद्दाम सांगते की महिलांच्या विरोधातलं सरकार आहे. कारण हे सरकार सत्तेत आल्यापासून मग कठुआमध्ये, उन्नामध्ये महिलांच्यावरती अत्याचार घडले. याच्यामध्ये भाजपाचे आमदार खासदार होते. महिला कुस्तीपटूंनी अनेक दिवस आंदोलन केलं दिल्लीच्या जंतर मंतरवरती यासाठी की त्यांचा खासदार भाजपाचा भुजबळ सिंग यानं महिला कुस्तीपटूंच्या वरती लैंगिक शोषण केलं होतं असे आरोप होते. तरी पंतप्रधानाला गृहमंत्र्यांना घाम फुटला नाही. महिला कुस्तीपटूंना शेवटी आपली मेडल्स परत करावी लागली. मणिपूरमध्ये महिलांच्यावरती अत्याचार होतात, देशामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्यावरती अत्याचार होत आहेत, परंतु या पंतप्रधानाला, या गृहमंत्र्यांना घाम फुटत नाही. यांना केवळ स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे, केवळ एक पक्षीय लोकशाही तर रुजवायची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवायची असेल तर येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून धैर्यशील भैयांना लोकसभेत पाठवायचंय. पवार साहेब आपले प्रेरणास्थान आहेत. विजयसिंह मोहिते पाटील आहेत की ज्यांना जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान आहे. यांचं जे काम आहे ते काम आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे आणि त्या कामाकडे बघून आपल्याला धैर्यशील भैयांना, कारण ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही, आपल्याला देश पातळीवरचे मुद्दे महत्वाचे आहेत आणि देश पातळीवरचं भाजपाचं सरकार आपल्याला घालवण्याचं काम करायचंय. आणि म्हणून आपण निश्चितपणे हे काम कराल मी अशी आशा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद ॲडव्होकेट सविताताई शिंदे साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचं युवक नेतृत्व संपूर्ण राज्याला करतात मोहित ते आमदार रोहित पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय आमदार रोहित दादा पवार साहेब. महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट यांचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी व तसंच या भागातले ज्येष्ठ नेते श्री नारायण आबा पाटील यांच्या जाहीर प्रवेशानिमित्त इथं हा जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्यासाठी व तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार पोचवणारे आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लोकांच्या हिमतीवर, लोकांच्या प्रेमाने, लोकांच्या साथीने आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने लढणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तसंच इथं उपस्थित असणारे आणि ज्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो विचार आहे आणि जो वारसा आहे तो सक्षमपणे पुढे नेलेला आहे असे श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर साहेब, या भागाचे व महाराष्ट्राचे आदरयुक्त नेते विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब, उपस्थित असणारे नारायण आबा पाटील, अभिजित आबा पाटील, तसंच अभयसिंहजी जगताप, सुभाष आबा गुळवे, वैभवराजे जगताप, मगाशी ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं असं उत्तमरावजी जानकर साहेब, संतोषजी वारे, सविताताई राजे भोसले, प्रवीणदादा गायकवाड, सुधाकर भाऊ लावण, उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे या तालुक्याचे व या परिसराचे सर्व निष्ठावंत आणि स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, लहानपणीपासून मोहिते कुटुंबाचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. माझे आजोबा कैलासवासी अप्पासाहेब पवार
यांनी अकलूजच्या कारखान्यामध्ये काम केलंय. तिथं शेतकऱ्याला न्याय मिळावं यासाठी मोहिते कुटुंब झटत होतं आणि त्यांच्याबरोबर माझे आजोबा सुद्धा तिथं काम करत होते. माझ्या वडिलांचं लहानपण अकलूजमध्ये गेलेलं आहे. माझ्या वडिलांकडनं मोहिते परिवाराबद्दल, विजयदादांबद्दल हे खूप काही मी ऐकलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी जेव्हा विजयदादा यायचे, मी भेटायचो, नमस्कार करायचो, आशीर्वाद घ्यायचो. असं वेगळं नातं पवारांचं आणि मोहितेंचं आहे. मधल्या काळात जे काय झालं ते जसं नागरिकांना आवडलं नाही आणि चुकल्यासारखं वाटत होतं, तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत होतं. पण आज म्हणतो ना, जेव्हा मोहिते आणि पवार एकत्र येतात तेव्हा एक वेगळी चमक आणि धमक ही आपल्याला बघायला मिळते. आज स्टेजवर तीच चमक आणि धमक ही आपल्या सर्वांना बघायला मिळते. पवार साहेबांचं आणि सोलापूरचं फार वेगळं नातं आहे. पवार साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते तेव्हा सोलापूरची जबाबदारी ही साहेबांना दिली होती आणि त्या काळामध्ये एसटीली पवार साहेब इथं येत होते आणि इथं असणाऱ्या त्या वेळेपासून आजपर्यंत साहेबांनी अनेक नाती जोडली. साहेबांना पहिल्यांदा जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा पहिल्यांदा पालकमंत्रीपद जर कुठल्या जिल्ह्याचं मिळालं असेल तर ते या जिल्ह्याचं, सोलापूर जिल्ह्याचं त्यावेळेस तिथं मिळत होते. साहेबांनी पूर्वीपासून माणसं जोडली, सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास तिथं संपादित केला. सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रामाणिकपणे त्यावेळेसपासून आतापर्यंत साहेब हे प्रयत्न करत आलेत. सत्तेत असले काय नसले काय, शेवटी साहेब लोकात जातात, लोकात बसतात, लोकांशी चर्चा करतात आणि लोकांसाठी योग्य असं धोरण हे साहेब नेहमी आणताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे. तसं तुम्ही बघितलं तर या भागामध्ये कारखानदारी फार मोठी आहे. या भारतामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं असणारा प्रत्येक कारखाना जेव्हा केव्हा अडचणीत आलाय तेव्हा त्या कारखान्याला जर कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं मदत केलेली आहे. 1972च्या दुष्काळामध्ये पवार साहेबांनी इथं लक्ष घातलं होतं. खासदार असताना सुद्धा या परिसरामध्ये लक्ष घातलं होतं. जेव्हा केव्हा दुष्काळ असेल तेव्हा लोकांना इथं मदत केली. या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी आणलेल्या योजनेतून स्पर्श केला नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही. अहो तुम्ही शेततळी घ्या, ते धोरण आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा आणलं. फळबागा, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जर मदत कुणी शेतकऱ्याला दिली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये दिली. जेव्हा उसाचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली. कांद्याचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली. दूध उत्पादक शेतकरी असेल, त्यांचे मुलं असतील, त्यांच्या शिक्षणासाठी तर पवार साहेबांनी महिला धोरणापासून SC ST समाजापर्यंत सर्व समाजासाठी जे जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे केलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, असं एक सुद्धा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये नसेल ज्याला पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं स्पर्श केला नाही. ही ताकद आदरणीय पवार साहेबांची आहे. या जिल्ह्याली, या महाराष्ट्राली साहेबांवर प्रेम केलं. या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेहमी इथे असणारी जनता पवार साहेबांबरोबर उभी राहिली. पण 2024चं इलेक्शन थोडंसं वेगळे. पवार साहेबांवर तुम्ही आहात, पवार साहेबांबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य स्वाभिमानी लोक ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत. ठीक आहे, नेते गेले, पण आज या इलेक्शन मध्ये थोडासा फरक आहे की माझे काका आणि पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं असे नेते आज आपल्या बरोबर नाहीत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो, नेते जर तिकडे गेले असतील तर तुम्ही सर्वजण हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही घेणार? अहो कुठं गेलो, 20-22 सभा झाल्या या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यापासून विदर्भपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तिथं गेल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोक देतात, अहो साईडच्या काचा सुद्धा हालायला लागतात आणि दिल्ली सुद्धा तिथं हादरते. त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, हे इलेक्शन तुम्ही सर्वजण ताब्यात घेणार का नाही घेणार?
एवढा कमी आवाज चालला नाही. हात वर करून तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे. हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार का नाही घेणार? काय आपलं चिन्ह? नाही आवाज आला. काय चिन्ह? तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं सर्वांचं चिन्ह आहे. अहो, आत्ताच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक नेते सुद्धा आता पवार साहेबांना पाठिंबा तिथं देत आहेत. आज ज्यांचा इथं प्रवेश होतो नारायणाबा, ते स्वतः पैलवान आहेत. फार मोठं पैलवानकीमध्ये त्यांचं नाव होतं आणि आता खंबीरपणे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत. मी तुमच्या सर्वांच्या वतीने आबाचं या ठिकाणी स्वागत करतो. पण मी आबांना एवढंच सांगेन की आता आबा तुम्ही योग्य तालमीमध्ये आहात आणि तुमचे वस्ताद आदरणीय पवार साहेब हे काय छोटे मोठे वस्ताद नाही, फार मोठे वस्ताद आहेत. 50 वर्ष सामान्य लोकांच्या हितासाठी या वस्तादाने भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढा लढला आणि कितीही मोठी ताकद आली तरी ती ताकद या वस्तादासमोर कमी पडली. ही आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे. या वस्तादाने अनेक पैलवान तयार केले. एखाद्या पैलवानाला असं वाटलं एखादी कुस्ती जिंकल्यानंतर अरे वाह आपण लय भारी पैलवान झालो. दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं अरे वाह अजून मोठा पैलवान आपण झालो. असे अनेक पैलवान साहेबांनी तिथं नेते म्हणून राजकीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं की चला आता वस्तादाबरोबर आपण कुस्ती करूया. अहो, त्या पैलवानांना मला सांगायचे वस्ताद हा सोपा नसतो आणि साहेबांसारखा वस्ताद असेल तर सोपा नसतोच. कारण का वस्ताद नेहमी नेहमी शेवटचा डाव हा राखून ठेवतो आणि या इलेक्शन मध्ये जे कोणी गद्दारी केलेले लोक आहेत, तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारांना सोडून गेलेले आहेत, त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चिटपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं. कैलासवासी गोविंद बापू पाटलांनी या परिसरासाठी खूप काही केलं. त्यांचा त्याग हा खूप मोठा होता. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कारखाना आदिनाथ कारखाना हा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मला कळलं 20 वर्ष त्यांनी चप्पल घातली नव्हती, बरोबर का नाही? आणि मग त्यांनी तो त्याग केला. तुम्ही जे सहकार्य आणि पाठिंबा दिला त्याला यश त्या काळामध्ये आलं आणि आपला सर्वांचा लाडका कारखाना त्यावेळेस उभा राहिला आणि पवार साहेब त्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते. होते का नव्हते? आणि मग तिथं चांदीची चप्पल ही बापूंच्या पायामध्ये आपण सर्वांनी मिळून ती घातली. आज काय त्या कारखान्याची परिस्थिती? खरं तर आबांची त्याच्यामध्ये चूक नाही, फक्त एकच आहे, चुकीच्या लोकांच्या नादी आबा लागले असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना असं वाटलं की आपला कारखाना सुरू झाला पाहिजे, आपल्या इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून या महाराष्ट्राचं सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते मुख्यमंत्री पद आहे. आणि त्या पदाकडे त्या नेत्याकडे आबा गेले आणि त्यांनी सांगितलं की आपला कारखाना आपल्याकडे राहिला पाहिजे. पण त्या मुख्यमंत्र्याला एक खूप मोठा नेता आबांच्या संपर्कात आणलं. मला माहित नाही 2019ला आबा तुमचं तिकीट कुणी कॅन्सल केलं होतं आणि तोच तो खेकडा, अरे नेता काय नाव त्या खेकडा नेत्याचं? काय नाव त्या नेत्याचं? तानाजी सावंत. तानाजी सावंत आले आणि आबांना म्हणले आता सीएम साहेबांनी सांगितलंय आपला कारखाना तिथं चालू होईल, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. म्हणून आबांनी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि फक्त त्यांचं स्वप्न होतं कारखाना तिथं चालू व्हावा. पण तानाजी सावंत काय सोपा माणूस आहे का? काय भाषणात बोलला होता 2019ला, अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही. तानाजी सावंत बोलला होता नव्हता? अहो, काल परवाच्या एखाद्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचारही मी समोर आणला. 5,500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अँब्युलन्स मध्ये सामान्य लोकांची लोक ज्या गाडीमध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचवली जातात त्या अँब्युलन्स मध्ये 5,500 कोटीचा भ्रष्टाचार केला.
त्यांचे 2 कारखाने या तालुक्यामध्ये आहेत असं मला कळते. आणि त्यांच्या मनामध्ये काय होतं की आबांना आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्याला नादी लाव आणि जो कारखाना बारामती अॅग्रोकडे जाणार होता तो जाऊन द्यायचा नाही. कारण जर बारामती अॅग्रो कारखाना इथं आला आणि भाड्यावर आदिनाथ कारखाना त्याच सन्मानाने त्यांनी तो घेतला तो चांगल्या पद्धतीने चालेल आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त भाव दिला तर तानाजी सावंतांचे जे प्रायव्हेट कारखाने त्या कारखान्याला सुद्धा जास्त भाव द्यावा लागेल. त्यामुळे तानाजी सावंतांनी फक्त स्वतःचा विचार केला, इथं असणाऱ्या जनतेचा आणि शेतकऱ्याचा विचार केला नाही. आम्हाला मी सांगतो, तुम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे की आपला आदिनाथ कारखाना हा चालू व्हावा, त्या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर इथं असणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कामगाराबरोबर आम्ही सुद्धा आहोत. इथं या जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे जे काय राजकारण आहे हे राजकारण काही योग्य नाही. फार वेगळ्या लेवलचं राजकारण आज झालंय. आता इथं अभिजित आबा होते, कुठे गेले मला माहित नाही, आहेत ते कदाचित बोलणार नाहीत. आता त्यांना फोन आला. काय फोन आला की त्यांच्या कारखान्यावर पोलीस आलेत. पोलीस. मी विचारलं का पोलीस आलेत? ते म्हणले काय तुम्ही लोकांच्या बाजूली लोकांचा हिताचा निर्णय घेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर तुम्ही राहिला आणि जी भूमी पांडुरंग रायांच्या विचाराने म्हणजे अख्खा महाराष्ट्र तर पावनच आहे पण तिथं मंदिर आहे आणि तुम्ही संतांचा विचार जपत आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिला आणि सत्तेतल्या लोकांबरोबर तुम्ही नाही गेला म्हणून त्यांच्यावर आजच आत्ताच इथं कारवाई झालेली आहे. कालच तानाजी सावंत जानकर साहेबांना भेटले आणि काय म्हणले, तुम्ही जर भाजपला आणि भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा नाही दिला तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू. आता अभिजित आबांकडे जबाबदारी 57 गावाची आहे. जानकर साहेबांच्या मतदारसंघातून ते स्वतः 1.5 लाखाची लीड तिथं देणार आहेत. त्यामुळे इथं आपली तुतारी वाजवण्यासाठी आपला स्वाभिमान राखण्यासाठी मी तुम्हाला विचारतो, भाजपचा मित्र पक्ष आणि जे आमच्यातले नेते आता सत्तेत गेले ते जर या अभिजित आबाला आणि जानकर साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर साहेब तर त्यांच्या बरोबर आहेतच, तिथली जनता सुद्धा आहे. मी तुम्हाला प्रश्न करतो, या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हा तालुका सुद्धा भक्कमपणे उभा राहणार का नाही राहणार? का एखाद्या नेत्याने भूमिका घेतली आणि ती योग्य भूमिका सामान्य लोकांसाठी असेल आणि या भाजपच्या विरोधात असेल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण शांत बसणार का? आमचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर कारवाई झाली. कारवाई होणार हे आम्हाला माहित होतं, पण माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि तीच भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. साहेबांबरोबर राहिलो, लोकांबरोबर राहिलो, विचाराबरोबर राहिलो आणि हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आमच्यावर कारवाई केली, कारवाईला आम्ही घाबरत नाही. कारण का लहानपणीपासून एकच गोष्ट आम्ही शिकलेलो आहोत की दिल्ली समोर मराठी माणूस कधीही झुकत नाही. जे झुकले त्यांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 9 खासदारकीची तिकीट मिळणार होते, किती मिळाले? 2 का 4? 4 मिळाले. 2 कुटुंबातील 2 बाहेरचे. पण जाऊ द्या, काय हरकत नाही. पण लोकांनी तुतारी वाजवणाऱ्याचं माणूस हे चिन्ह आणि साहेब आणि विचाराला इतकं मनावर घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी इलेक्शन हे सामान्य लोकांनी हातामध्ये घेतलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 35 खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणार. त्याच्याच बरोबर या देशामध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन होणार आहे. 4 जूनला तुम्ही टीव्ही समोर जेव्हा बसाल तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की एकटं बसू नका. 20-25 लोक घेऊन तुम्ही बसा आणि गुलाल जवळ ठेवा. माड्याचा गुलाल तर आपल्या अंगावर पडणारच आहे, पण या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एक परिवर्तनाची लाट आता झालेली आहे आणि 4 जूनला निकाल जेव्हा लागेल तेव्हा भाजप या देशातून हद्दपार झालेलं हे तुम्हा सर्वांना बघायला मिळेल. मोदी साहेबांचं काही दिवसांपूर्वीचं भाषण जर तुम्ही बघितलं तर ते विकासावर बोलत होते आणि जेव्हा पहिलं सत्र हे इलेक्शनचं जेव्हा झालं, उत्तर प्रदेश असेल, वेस्ट बेंगॉल असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, नागपूर असेल,
तिथं त्यांना जाणवलं जे मतदान हवेवर भाजपला मिळत होतं ते आता त्यांना मिळणार नाही. त्यामुळे त्या भागामध्ये पराजय हा भाजपला दिसायला लागला. त्यामुळे मोदी साहेब जे विकासावर बोलत होते 2 दिवसापूर्वी त्यांची सभा झाली, त्या सभेमध्ये ते आता काय बोलतात? हिंदू आणि मुस्लिमवर बोलतात. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. मी साधा प्रश्न तुम्हा सर्वांना करतो, जर तुम्हाला कांद्याला चांगला भाव मिळाला, ऊसाला चांगला भाव मिळाला, जर दुधाला चांगला भाव मिळाला, तुमच्या मुला मुलींना हाताला चांगलं काम मिळालं, आरोग्याचे प्रश्न असेल, सामान्य लोकांचा जो कुठला प्रश्न असेल, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा दुकानदाराचा प्रश्न असेल, जर तो सुटत असेल तर मग धर्मवाद आणि जातीवाद हा आपल्याला कशाला पाहिजे? कारण जेव्हा दंगल होते तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलांचेच डोकी फुटतात, सामान्य लोकांचीच दुकानं जळतात, घरं जळतात. आणि हे जे दंगल घडवणारे लोक काय करतात ते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात. त्यामुळे ही वेळ आहे परिवर्तन घडून आणायची आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी एकत्रित एकजुटीने तिथं उभा राहण्याची. आणि तुम्ही सर्वजण मनापासून तिथं एकजुटीने उभा राहाल असा विश्वास इथं व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर जाता जाता फक्त तुम्हाला 2-3 विषय या भागातले सांगतो. मकाई कारखाना आहे. मकाई कारखाना जेव्हा अडचणीत होता तेव्हा साहेबांनी मदत केली आणि बारामती अॅग्रोनी सुद्धा त्या काळामध्ये मदत केली होती. काही पैसे अजून तिथं आमचे बाकी आहेत. कुठलं कुटुंब तो कारखाना बघतं? कुठला कुटुंब ते? अहो काय सांगू त्या कुटुंबाचं. त्यांच्या वडिलांनी खूप मोठं काम केलंय, आदर आहे त्यांच्याबद्दल. पण ही पुढची पिढी खास करून जे लहान मुलगा आहे, काय नाव त्यांचं? काय नाव? त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं. प्रिन्स म्हणतात तिथं, प्रिन्स. पण जाऊ द्या, काही झालं ते एकजुटीने आपल्याला आपल्या या चिन्हाच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहायचंय. उजनीच्या पाण्याचं नियोजन हे आपण सर्वांनी बघितलंय. जेव्हा केव्हा भाजप येतं सोलापूरला पाण्याची जरूरत नसताना सुद्धा तिथं पाणी सोडलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये आज आपण सर्वजण अडचणीत आलेलो आहे. अहो काय भाजपचे नेते मला भेटतात आणि काय म्हणतात माहितीये की आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत काही टेन्शन नाही. मी म्हणलं का रे बाबा? ते म्हणतात काय आम्ही वर्षाला त्यांना 6,000 रुपये देतो. मी म्हणलं म्हणजे काय? अरे मतं विकत घेतल्यासारखंच आहे. मी शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला जर 6,000 रुपये मिळत असतील तर तुमचं मत काय भाजपला विकत घेतलंय का? घेतलंय का? अरे तुमचा स्वाभिमान काय विकण्यासारखा आहे का आपला? अरे हे म्हणतात 6,000 दिले म्हणजे आम्ही विकत घेतलं. अहो आमच्या कांद्याला जर 20 रुपये भाव मिळाला असता, प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये किती टन कांदा काढतो सांगा एकरी? किती टन? 15 ते 20. त्याला जर 10 रुपये मिळाले ते 1.5 लाख होतात. 20 रुपये मिळाले तरी ते 3 लाख होतात. 30 रुपये मिळाले 4.5 लाख रुपये होतात. अहो आमच्या कांद्याला जर भाव दिला असता तर आम्ही लाखोत खेळलो असतो. तुम्ही 6,000 रुपये देताना आम्हाला म्हणता लय भारी. दुधाची काय परिस्थिती आज? किती भाव आहे दुधाचा? किती परवडणार का 21, 22, 23 रुपयामध्ये? हे भाजप कुणी आपला विचार करत नाही. हे ना फक्त नेत्याचं पडलेलं आहे आणि ह्या नेत्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की काही झालं तरी आपल्याला या मतदारसंघातून या महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करायचं आहे. करायचं का नाही करायचं? कारण का काय नेत्यांना जेलपेक्षा भाजप बरं असं वाटतं आणि आपल्या सर्वांना काय करायचं तर भाजपला हद्दपार करायचंय. करायचं ना? मग मी जी घोषणा देतो त्याला फक्त पाठिंबा आपण सर्वांनी द्यायचा. रामकृष्ण हरी. नाही आवाज मोठा पाहिजे. आवाज रामकृष्ण हरी. पुढून आवाज येतोय, मागून आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. आपकी बार भाजपत तडीपार. आपकी बार. चला हे तुमचं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटतंय की आपल्या तुतारी या चिन्हाला आपल्या या तालुक्यातील लोकसभेसाठी कमीत कमी 50,000ची लीड मिळेल. किती मिळेल? करमाळा तालुक्यातून या लोकसभेसाठी फक्त विधानसभा मतदारसंघ घेतला तर कमीत कमी किती लीड मिळणार? मागच्यांना विचारतो किती लीड मिळणार? 50,000 देणार का नाही देणार? अहो हे 5व्या सरकारला घरी बसवायचं का नाही बसवायचं? अहो समाजाला सुद्धा या सरकारने तिथं गंडवलंय. मराठा समाजाला गंडवलंय. अहो मराठा आरक्षण जेव्हा आपल्या काळामध्ये दिलं होतं तेव्हा 16% दिलं होतं. आणि मग या एक नेता आहे, काय नेत्याचं नाव?
भाजपचा फडणवीस साहेब, त्यांचा एक कार्यकर्ता आहे सदावर्ते, बरोबर ना? सदावर्ते फडणवीस साहेबांना काय म्हणतो? देव माणूस आहे आमचा, देव माणूस. अहो फडणवीस साहेब, तुमचा तो कार्यकर्ता सदावर्ते त्यावेळेस सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला होता आणि तिथं कोर्टात जाऊन आरक्षण हाणून पाडलं होतं. आता सुद्धा या सरकारने हे आरक्षण दिले. कोण गेले कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात? त्याच फडणवीस साहेबांचा हा पिट्टू. आता मग हे फडणवीस साहेब डबल भूमिका का घेतात? बारामतीला एक मोठं आंदोलन झालं होतं 2019ला 14ला. काय आंदोलन होतं ते? सामान्य लोक आपल्या हक्कासाठी, आरक्षणासाठी धनगर समाजाचे तिथं बसले होते का नव्हते? तिथं कोण येऊन भाषण केलं होतं? देवेंद्र फडणवीस साहेब येऊन काय बोलले होते? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो धनगर समाजाला. दिलं का हो? अहो यांना काय पडलं नाही? समाजामध्ये वाद निर्माण करायचा, त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, बस एवढंच यांना जमतं. सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. त्यामुळे सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेऊन काय केलंय तर भाजपला हद्दपार करण्याचा निर्णय तिथं घेतलाय आणि तोच निर्णय या तालुक्यातून सुद्धा तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही कशाच्या बाबतीत काळजी करू नका. मी शेजारच्याच मतदारसंघामध्ये आहे आणि तिथून जर इथं काय मदत लागली, उद्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याच विचाराचा आमदार इथून निवडून येणार आहे. आणि ऊसाच्या बाबतीत तर काळजी करूच नका. एक सुद्धा टिपरू ठेवणार नाही. इथून या तालुक्यातून 9 लाख टन ऊस आपण गाळलेला आहे आणि याच्या पुढे अजून जर गाळायचं असेल तरी शेतकऱ्याच्या हितासाठी तो ऊस गाळेल, पण इथं शेतकऱ्याला अडचणीत येऊन देणार नाही. एवढंच इथं सांगतो आणि तुम्ही सर्वजण भक्कमपणे आदरणीय पवार साहेबांबरोबर, मोहिते कुटुंबाबरोबर आणि तसा तुतारी वाजवलेला माणूस या चिन्हाबरोबर राहाल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार रोहितदादा पवार साहेब. अतिशय अभ्यासपूर्वक भाषण आपण आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वारसदार सन्माननीय आदरणीय राजे भूषणसिंह होळकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय राजे भूषणसिंह होळकर साहेब. सर्व राष्ट्रपुरुष, महापुरुष आणि शहीद जवान यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, सर्वच मान्यवर आणि विशेष करून आमचे 2 ढाणेवाघ नारायणआबा पाटील आणि उत्तमराव जानकर. आणि हे होळकरांचे शिलेदार जिथं असतात आपल्याला माहितीये की जिथं होळकरांची सेना तिथं विजय निश्चित असतो. आणि मुळातच ज्यांच्या नावामध्ये विजय आहे असे विजयदादा आणि विजयदादांच्याच कुटुंबातले आपले उमेदवार धैर्यशील दादा यांना आपल्याला मदत करायची आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधानांनी आपल्याला एक घोषणा दिली होती की सबका साथ सबका विकास. कुणाकुणाचा विकास झाला हो मला सांगा? झाला का विकास? आता मी येताना पाहिलं तुमच्या भागाकडे येताना रस्त्यांची अवस्था काय, MIDCचे प्रश्न काय, पाण्याचे टँकर कसे रस्त्यानं जात होते. हाच का 10 वर्षातला झालेला विकास? मग या म्हणीला आपण काय म्हणायचं? सबका साथ खुद का विकास. कुणाचा विकास झाला? मोदी साहेबांचे कपडे बघा, ते कसे कसे फिरतात ते बघा. हा विकास होता का? विशेष कुठल्या उद्योगपत्यांचा विकास होता का? मला सांगा, ज्या देशामध्ये आपल्याला लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली, आज त्या देशामध्ये जवान आणि किसान दोघांची काय अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे. जवानांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आज तुमच्यामधले बरेचसेच आपले सहकारी सैन्यामध्ये असतील. अग्निवीर योजना यांनी आणली. 25व्या वर्षी त्या मुलाला ते घरी बसवणार आहेत. तिथून पुढे त्याने करायचं काय? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? शेतकऱ्यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर बिकट परिस्थिती. त्यांनी घोषणा केली 6,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्षाला देऊ. अहो, एका हातानं 6,000 द्यायचे आणि जीएसटीच्या माध्यमातून, बी बियाणाच्या किमतीच्या माध्यमातून पुन्हा ते पैसे काढून घ्यायचे. हा विकास आहे का? मला विचारायचं आहे मोदी साहेबांना की शेतकऱ्यांसाठीचा तुमचा हा विकास आहे का? तरुणांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही 20 कोटी रोजगार देऊ. तेच मोदी साहेब आज त्यांच्या भाषणातून सांगतायत
की आम्ही 80 करोड लोकांच्या घरामध्ये राशन पोचवतोय. आता मित्रांनो, तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला राशन 5 किलो घ्यायच्या रांगेत उभं राहायचं आहे की नोकरी मिळवायच्या रांगेत उभं राहायचं आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. कशासाठी यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा. आज इथं आपण पाहतो, एखादा तरुण जर सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरायला गेला तर त्याला विचारलं जातं की बाबा तुझ्यावर गुन्हे आहेत का. पोलीस स्टेशन मधनं एक त्याचा रिपोर्ट मागवला जातो आणि जर त्याच्यावर गुन्हा असेल तर त्याला नोकरी दिली जात नाही. आणि याच सरकारमध्ये हजारो कोटींचे गुन्हे करणारे लोक आज मोठमोठ्या पदावर मंत्री होऊन बसलेले आहेत. हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं. आज देशामध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की श्रीरामाचं मंदिर उभारलं, पण मला मोदी साहेबांना हे म्हणायचं आहे की अगर आप में दम है तो काम के मुद्दे पे वोट मांगिए, राम के मुद्दे पे नहीं. जर काम केलं असेल तर कामाच्या मुद्द्यावर आपण मत मागितलं पाहिजे. एक काम आपण दाखवा जे आपण येत्या काळामध्ये इथं केलेलं आहे. आज आपल्यावर आपण एकेकाळी घोषणा देत होता, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया, तरुणांना रोजगार. आज ही सगळी मंडळी कुठे आहेत. कुठे आहे स्टार्टअप इंडिया. आहे का हो रोजगार. आज इथं किती मुलं आहेत जे पुण्याला मुंबईला कामासाठी जातात. आलाय का तुमच्या भागामध्ये रोजगार. तुमचे खासदार जे इतके वर्ष सांगत होते आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, किती वेळेला आले तुमच्या मतदारसंघामध्ये. तुमच्या MIDCचा प्रश्न मार्गी लागला का. तुमच्यापर्यंत रस्ते आले का. तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला का. मग नुसतं केंद्रात बसून काहीतरी गोष्टी सांगायच्या आणि लोकांनी विश्वास ठेवायचा. आदरणीय मोदी साहेब ज्यांच्या विचारावर चालतात त्यांनी एक पुतळा उभा केला सरदार वल्लभभाई पटेलांचा. त्यात सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की ज्या देशामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य ह्याच्यापेक्षा धर्माला महत्व दिलं जातं त्या देशाचा कधीच विकास होत नाही. आणि त्याच विचारांना कुठेतरी माती मोल करून आज मोदी साहेब आपल्याला फक्त रामाच्या नावावर इथं राजकारण करताना दिसत आहेत. कितपत योग्य आहे. आणि ज्या वेळेला देशामध्ये अशी परिस्थिती उभी राहते, महाराष्ट्र नेहमी पुढे आलेला आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आणि हा आश्वासक चेहरा महाराष्ट्रातला जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेब आहेत. आणि या पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला आपले म्हाड्याचे उमेदवार धैर्यशील दादा मोहितेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. धैर्यशील दादा आता इथं नाहीत, पण धैर्यशील दादांना मला हे सांगायचं आहे, धैर्यशील दादा निम्मी लढाई आज तुम्ही जिंकलेला आहात. कारण तुमच्या बरोबर आमचे 2 वाघ आहेत, नारायण आबा आणि जानकर साहेब. आणि जिथं हे 2 वाघ आहेत तिथं हा विजय निश्चित आहे. त्यामुळं आपल्याला ही निवडणूक आपल्या हक्काची आहे. आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला राशनच्या रांगेत उभं राहायचं की रोजगाराच्या. आणि ते ठरवून आपल्याला विचारपूर्वक कुठेतरी मतदान करायचं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 मध्ये डोक्याला भंडारा लावून सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. काय झालं त्या आरक्षणाचं. आज इथं बरेच माझे मेंढपाळ बांधव उपस्थित आहेत. ज्यावेळेला तुम्ही बकऱ्या घेऊन चरायला जाता त्यावेळेला मारहाण होते, त्यावेळेला तुमच्या तक्रारी घेतल्या जातात का हो. गृहमंत्र्यांनी असे काय आदेश देऊन ठेवलेत का आपल्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत. परभणीतलं मी एक उदाहरण देतो. एका मेंढपाळ बांधवाने लीजवर जमीन खरेदी केली होती. लीजवर जमीन घेतली आणि तो त्याच्या जमिनीमध्ये मेंढरं चारवत होता. त्याला तिथल्या स्थानिक भाजपच्या आमदाराकडून मारहाण झाली आणि त्याला सांगितलं तुला जे काय करायचं ते कर. मग न्याय व्यवस्था जिवंत आहे की नाही. चराऊ जमिनी आमच्या हडपल्या, चराऊ जमिनींच्या वर अतिक्रमण झाली. मग या मेंढपाळांनी जायचं कुठं. चारा योजना असेल, आपल्या महामंडळाचा प्रश्न असेल, सगळ्याच गोष्टी नुसत्या वाऱ्यावर, नुसती आश्वासनं. मग अशा लोकांच्या बरोबर आपल्याला जायचं आहे की एक आश्वासक चेहरा जे तळागाळात लोकांच्या मध्ये जाऊन काम करतात अशा मंडळींच्या बरोबर जायचं आहे. हे आज आपल्याला इथं ठरवायची वेळ आलेली आहे. मी लहान होतो पण मला चांगलं आठवतंय ज्यावेळेला पवार साहेबांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं. विविध साखर कारखान्यांच्या माध्यमातून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टी मिळायच्या. मोठ्या प्रमाणात त्यावेळेला साहेबांनी कर्जमाफी केलेली होती. आजची परिस्थिती काय. आज शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते, तरुणांना रोजगाराअभावी लग्न होत नाहीयेत. मग अशा परिस्थितीमध्ये
कुठेतरी आज आपण विचार करण्याची गरज आहे आणि कुठेतरी योग्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगतोय की या भूलथापांना बळी पडू नका, आश्वासनांना बळी पडू नका आणि भीती मोडून कुठेतरी लोकशाहीच्या बाजूने उभे राहा. अहो, आज आदर्श घोटाळा करणारे ही सगळी नेते मंडळी या भाजपला आदर्श वाटू लागतात. अशी परिस्थिती आहे, जो येईल त्यांच्याकडे तो त्याच्यासाठी सोन्यासारखा होतो. विरोधकांना कसं चिरडता येईल हे फक्त ते विचार करत असताना कुठेतरी लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला पवार साहेबांना बळ दिलं पाहिजे, आपल्या उमेदवारांना बळ दिलं पाहिजे. त्यामुळे मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय की या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ही लोकसभेची इलेक्शन नसून ही लोकशाहीची इलेक्शन आहे. आणि लोकशाही जर आपल्याला वाचवायची असेल, लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर आता इथं आपल्याला मोहिते पाटलांच्या बरोबर आणि आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. आणि उद्या येत्या काळामध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला नारायण आबाला सुद्धा इथं आमदार करायचं आहे, पलीकडे उत्तमराव जानकरांना आमदार करायचं आहे. आणि हे तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला तुम्ही सगळेजण साहेबांना ताकद द्याल, मोहिते पाटलांना ताकद द्याल आणि त्यांच्या बरोबर उभे राहाल. मी तुम्हाला वचन देतो, तुमचे ज्या ज्या वेळेला प्रश्न येतील, तुम्हाला अडचण आली तर तुम्ही हक्कानं माझ्याजवळ या. तुमचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल. कारण ही सगळी मंडळी आपली हक्काची आहे आणि त्यांच्या पाठीशी कुठतरी आज आपण उभं राहूयात, त्यांना प्रचंड मताने विजयी करूयात. त्यामुळे आता जोरदार सगळ्यांनी एक सोबत माझ्याबरोबर नारा द्यायचा आहे. बोला राम कृष्ण हरी, बोला राम कृष्ण हरी, भारत माता की, लोकशाही जिंदाबाद. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सन्माननीय राजे भूषणसिंहजी होळकर साहेब. यानंतर ज्या क्षणाची आपण गेल्या 2-3 तासापासून वाट पाहत आहात तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे. करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब यांचा जाहीर प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब गट यांच्या पक्षामध्ये या ठिकाणी होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रवेशाचं या ठिकाणी कौतुक करूया. करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील, सन्माननीय रोहिदादा पवार साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे. करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. आपण सर्वांनी दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवून या प्रवेशाचं आपण सर्वजण स्वागत करूया. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सन्माननीय करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब हे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश करतायत. या प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघासाठी संभाजी ब्रिगेड यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय सचिनजी जगताप यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. त्याचबरोबर सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा यांनी देखील महाविकास आघाडी माढा मतदारसंघापुरता या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. ते गणेश मंगवडे यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. यानंतर बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेचे सन्माननीय अण्णासाहेब सुपनवर यांना देखील मी मंचावरती आमंत्रित करतोय. संभाजी ब्रिगेड यांच्या वतीनं माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब यांना जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला. त्या जाहीर पाठिंब्याचं पत्र आज ते या ठिकाणी व्यासपीठावरती प्रमुख नेत्यांना या ठिकाणी देत आहेत. सन्माननीय सचिनरावजी जगताप साहेब जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड. यानंतर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं गणेश मंगवडे हे पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी देत आहेत. मुस्लिम समाजाच्या वतीनं सन्माननीय उस्मान शेठ तांबोळी साहेब हे साहेबांचं या ठिकाणी पुष्पहार घालून या ठिकाणी स्वागत करतायत. यानंतर बळीराजा शेतकरी संघटना या संघटनेचे सर्वेसर्वा सन्माननीय अण्णासाहेब सुपनवर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी आपल्या पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हातामध्ये त्या ठिकाणी देत आहेत.
आज माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ व करमाळा तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. व्यासपीठावरील मी सर्वांना आता विनंती करतो, सर्व मान्यवरांना की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि यानंतर करमाळा तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला ते आपल्या सर्वांचे लाडके माजी आमदार नारायणआबा पाटील साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय नारायणआबा पाटील साहेब. हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व माझ्या पक्षप्रवासाच्या निमित्ताने उपस्थित असलेले देशाचे नेते, तुमचे आमचे शेतकऱ्यांचे कैवारी, माजी कृषी मंत्री केंद्र, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय विजयदादा, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रोहित दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले साठे काका, माझे सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला नेत्या आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी पवार साहेबांना थोडक्यात या तालुक्याच्या संदर्भामध्ये मी माहिती देतोय की साहेब, कुकडीचा प्रश्न आहे, हा प्रकल्प जो आहे तो करमाळा तालुक्यापासून जवळजवळ 200-250 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यातून पाणी आम्हाला देण्याचं राज्य शासनाने मान्य केलेलं आहे. ते आहे जवळजवळ 5.6 TMC पाणी आणि ज्यावेळेस आवर्तनं सोडतात त्यावेळेस आमच्या तालुक्याला 500 MCFT सुद्धा पाणी मिळत नाही. या गोष्टीचा तुम्हाला विचार करून भविष्य काळामध्ये आमचं जे पाणी आहे 5.6 TMC पाणी, ती उजनीच्या माध्यमातून आम्हाला उचल पाणी करून द्यावं अशी मी सर्व तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती करणार आहे. त्याचबरोबर रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही इतर 40 गावासाठी आम्ही प्रस्तावित केलेली आहे आणि त्या योजनेसाठी वाहून जाणारं पाणी जे 100-125 TMC पाणी वाहून जातं त्यावेळेस आम्हाला फक्त 4 महिने पावसाळ्याच्या काळात ते उचल पाणी करून आमच्या 40 गावांना द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो. तुम्ही जनतेचे आणि शेतकऱ्यांचे जाणते राजे आहात हे सर्व महाराष्ट्राला आणि आमच्या सर्व तालुक्याला माहित आहे आणि म्हणून या प्रकल्पाकडे तुम्ही लक्ष घालून आम्हाला न्याय द्याल अशी या ठिकाणी तुमच्या पुढे मी विनंती करतोय.
त्याचबरोबर या ठिकाणी ज्या रेल्वे पुण्यावरून सोलापूरला जातात, मुंबईवरून तुम्हाला सांगतो खाली हैदराबाद चेन्नईपर्यंत जातात, त्या ज्या रेल्वे जातात त्या सुपरफास्ट जातात आणि पहिल्या ज्या गाड्या होत्या हुतात्मा एक्सप्रेस असेल, पॅसेंजर असेल, पहिली जनता असेल, ह्या गाड्या तुम्हाला सांगतो अनेक स्टेशनवर थांबत होत्या, परंतु त्या आता बंद केलेल्या असल्यामुळं सर्वसामान्याला जाणं येणं मुश्किल झालेलं आहे. त्याचबरोबर साहेब, कुस्ती क्षेत्रामध्ये आज आपण महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहात आणि मग या कुस्तीकडे जर आता सध्या पाहिलं तर डोपिंगचा प्रकार फार प्रमाणात वाढलेला आहे, स्टेरॉइडचं प्रमाण फार वाढलेलं आहे. त्याच्यामुळं अनेक पैलवानांच्या तुम्हाला सांगतो जीविताला हानी झालेली, अनेक पैलवान गतप्राण त्यामध्ये झालेले आहेत. आणि म्हणून ज्या वेळेस या स्पर्धा असतात महाराष्ट्र केसरीच्या, त्यावेळेस ही चाचणी होऊन जो दोषी असेल त्याच्यामध्ये त्याला सामन्यामध्ये खेळण्याची बंदी घालावी. कारण अनेक मुलं त्या स्टेरॉइडच्या व्यसनाचे आरे गेलेले आहेत आणि या इतर ठिकाणी सुद्धा काही मुलं गावागावातली शहरातली मुलं ही स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन अतिशय हिंसक होतात आणि त्याच्यातून मारामारीचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की तुम्ही कुस्ती क्षेत्राला पूर्वीपासूनच आमचे गुरु हरिश्चंद्र बिराजदार दीनानाथ सिंह यांच्या काळापासून तुम्ही राजाश्रय दिलेला आहे. भविष्य काळामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली पैलवानांना राजाश्रय मिळावं आणि अनेकांना चांगल्या कुस्ती क्षेत्रामध्ये संधी नाव कमावण्याची संधी द्यावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे. पवारसाहेब, मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आपण कृषी मंत्री असताना फळबाग रोख रक्कम अनुदान, त्याचबरोबर अवकाळी पावसातील नुकसान भरपाई, दुष्काळातील पिके गेली तरी आर्थिक मदत, ठिबक सिंचन असे अनेक प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना मदत केलेली आणि म्हणून भविष्य काळामध्ये तुमच्या हातून ही आम्हाला अपेक्षा आहे की पूर्वीप्रमाणे शेतकऱ्याला सर्वार्थाने मदत व्हावी. त्याचबरोबर उजनी धरणामध्ये प्रत्येक काठावरच्या जमिनी आणि विस्थापित झालेली गावं यांच्यावर कायम खाली पाणी सोडताना अन्याय होतो. कसा होतो तर आमच्या शेतकऱ्यांची वीज कमी केली जाते, कधी 6 तास केली जाते, कधी 4 तास केली जाते. पाठीमागच्या काळामध्ये 4 तास केली होती, त्यावेळेस तुम्हीच स्वतः तुम्हाला सांगतो 5 तास वीज करण्याची तस्ती घेऊन तो प्रश्न मार्गी लावला होता. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे साहेब, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातनं कार्य करत असताना सर्वसामान्याची तळमळ असल्यामुळं ही सर्व तुम्हाला सांगतो सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता ही माझ्याकडे काम करते आणि त्यांच्यामुळंच आम्ही या ठिकाणी राजकारण आणि समाजकारण करतो. या ठिकाणी विजयदादांनी तुम्ही हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी मोलाचं योगदान केलेलं आहे. स्थापना जरी मोहिते पाटलांनी केली असेल या कारखान्याची, तरी सर्व तुम्हाला सांगतो काम हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. आयएम तुमच्या माध्यमातून मिळाले. ज्यावेळेस 10 कोटी रुपयाची त्रिवेणी कंपनीची ऑर्डर मिळाली होती, त्यावेळेस सुद्धा कर्मवीर गोविंद बापू पाटील आणि MD डांगे हे तुमच्याकडे आले होते दिल्लीत. तुम्हाला सांगतो त्यांना चेक दिला होता, हे खुद्द मला कर्मवीर बापूंनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही
शेतकऱ्यांची कैवारी आहात म्हणून पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे अतिशय अपेक्षेने हा तालुका आणि महाराष्ट्र पाहतोय आणि सगळ्यांचं तुम्ही समाधान करणारे केलेलं आहात असं या ठिकाणी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज येणाऱ्या 7 तारखेला आपल्या धैर्यशील मोहिते पाटलांचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, या तुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे, आज मी राष्ट्रवादी प्रवेश केलेला आहे. सन्माननीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये रात्रंदिवस आजपर्यंत जसा तालुक्याचा विकास करीत आलोय तसा भविष्य काळात सुद्धा करणार आहे असं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि भविष्य काळामध्ये तुमचा आशीर्वाद अपेक्षित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नारायणबा पाटील साहेब. यानंतर वय वर्ष 83 असताना देखील 25 वर्षाच्या युवकासारखं पायाला भिंगरी लावून परिवर्तनासाठी संपूर्ण देश फिरणारं नेतृत्व सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. नाव काय? नितीन चोपडे. कळवायचेच आहेत का? माझं वय का पुन्हा सांगता? मी काय म्हातारा झालो? काय बघितलं त्यांनी? असं अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचा विचार तुम्ही ऐकले. ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, शिवसैनिक गायकवाड ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये तेव्हा सगळ्यांच्यावर काम करण्याचा निर्धार केला. ते नारायणबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुरवे, संतोष वारे, सौ सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बलराम काका ठाकरे, वैभवराजे जगताप, पुष्पा तांबोळी, शिवराज जगताप, देवानंद वागल, अप्पासाहेब दांजुर्डे, अतुल पाटील असे अनेक या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय. काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतोय. उपस्थित बंधू भगिनींनो, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या विषयीनं माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील मोहिते पाटील या सर्वांना ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचे करवायचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं
सचिन महादेव जगताप आणि त्यांच्या सरकारने फाशीला देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब शोफांवर यांनी फाशीला द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आवाज आहे. एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये फासवायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्याला तुम्हाला लोकांचा फाशीमा मिळतोय. हा तालुका महाराष्ट्राचा एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की माझा इथं अधिक संबंध होता. 1972 साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती. मला आठवतंय की कर्नाळ्याला आल्याच्या नंतर इथे ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव जगताप आणि माळशेर तालुक्याचं नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांचा सुसंवाद आम्हा लोकांचा असायचा. मी अनेक या ठिकाणी त्या काळात आलो. कृषी बाजार समिती आहे ही, त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं आणि नामदेव तिथं असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला. तो दुष्काळ एवढा मोठा होता की 5 लाख लोकांना रोजगार हमीवर काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं. पण या जिल्ह्याच्या नेत्याच्या मदतीनं नामदेवरावजी जगताप असतील, शंकरराव मोहिते पाटील असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, औदुंबराव पाटील असतील, अनेकांची नावं घेता येतील. या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं. मला आठवतंय की जनावराला चारा नव्हता. जनावराचा चारा म्हणजे फक्त उसाचं वाढ आणि उसाचं वाढ जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला लागलेला होता. जनावर हा चारा खात होते. शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्राची, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं, इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथं आम्ही चारा आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते, काहीतरी काम होते, त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली. आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो. गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावराला चारा देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. का गुन्हा केला त्यांनी? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं आणि ते करणाऱ्यांच्यावर खटला भरणारे त्यावेळेचे मुख्यमंत्री आज देशाचे प्रधानमंत्री बनले. यांची जरूरच असेल ती काही शेतकऱ्याच्या हिताची नाही, ज्याचा उल्लेख अनेकांनी केला. जिल्ह्यात भागामध्ये अनेक पीक आहेत. कांदा एक अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. तुम्ही आजच्या वर्षाची बातमी असा, त्या कांद्याला 2 पैसे बाहेर मिळत होते. परदेशात कांदा निर्यात करत होते, त्याला बंदी घातली आणि 2 पैसे कांदा उत्पादकांना जे मिळत होते ते थांबवण्याचं फार
आज मोदीच्या सरकारने या ठिकाणी केलं आणि लोकांनी अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी केल्या, टीकाटिप्पणी केली, काही ठिकाणी वर्षे काढले आणि काल त्यांनी नवीन निकाल घेतला. काय निकाल घेतला? कांदा निर्यात करायला परवानगी आहे, पण जो लाल कांदा आहे त्याला नाही, फक्त पांढरा कांद्याला दिसते. तुम्ही सगळेजण शेतीच्या धंद्याचे लोक, 100 किती टक्के लोक पांढऱ्या कांद्याचं पीक घेतात, 10% लोकसुद्धा पांढऱ्या कांद्याचं पीक घेत नाही. आपल्या सगळ्या भागामध्ये तांबडा कांदा हा पिकवला जातो. त्या तांबड्या कांद्याची निर्यात आधी थांबवली आणि फक्त जो कांदा गुजरातमध्ये पिकतो त्याची निर्यात करण्याच्या उद्देशी संमती त्यांनी दिली. कांद्याच्या भावाचं ते दुखलं, दुधाच्या भावाचं ते दुखलं, साखरेच्या भावाचं ते दुखलं. इथे जाऊन जे आपण साखर कारखाना तयार करत होतो 2 दिवसापर्यंत त्याच्या निर्मिती करायची सुद्धा बंदी होती. आता काल त्याची बंदी उठवली आणि आता परवानगी द्यायचा निकाल त्यांनी घेतला. या सगळ्या गोष्टी सांगतात काय? या गोष्टी एकच गोष्ट सांगतात की शेतकऱ्याच्या हिताच्या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही करून देणार नाही. अनेक गोष्टी त्याच्या उद्देशाच्या संबंधीच्या सांगता येतील. आज शेतीमालाच्या किमती हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणून बसला आहे. आम्ही पार्लमेंट असो बाहेर असो एकच गोष्ट सांगतो की उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे, पण तो घेतला जात नाही. त्याचा परिणाम आज कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं दुखणं झालं. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं, मला आठवतं आहे. शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी आली वर्तमानपत्रामध्ये की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. ती बातमी वाचली, मला अस्वस्थ झालं. मनमोहन सिंगांना सांगितलं की बळीराजा या देशाचा आत्महत्या करायला लागला तर कुठेतरी आपलं चुकतं आहे, कुठेतरी धोरणात बदल केला पाहिजे. आणि म्हणून त्यांना विनंती केली की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी आपण जाऊया. प्रधानमंत्री येतो म्हणजे दिल्लीवरून आम्ही दोघं जण स्पेशल विमानाने नागपूरला आलो, तिथून यवतमाळला गेलो आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. माऊली होती, 2 लहान मुलं होती, एक लग्न ठरलेली मुलगी होती. त्या माऊलीला विचारलं की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिने सांगितलं बँकेचं कर्ज होतं, सावकाराचं कर्ज होतं, ते देऊ शकलं नाही. एक दिवशी सावकार आला आणि सावकाराने घराची वांजी कुंडी बाहेर काढली. घराची वांजी कुंडी बाहेर काढून आमच्या आवडीचा पंचनामा झाला. लोक नावं ठेवायला लागली आणि ज्या मुलीचं लग्न ठरलं होतं ते लग्नसुद्धा मोडलं आणि ते त्याला सहन झाले नाही आणि म्हणून तो इंजिन खेळला आणि जीव टाकला. हे कशामुळे झालं? कर्जबाजारीपणा हे महत्त्वाचं कारण त्याच्या मागचं होतं. आणि म्हणून दिल्लीला जाऊन निकाल हा घेतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं पीक कर्ज थकीत जेवढं आहे त्या थकीत कर्जाला माफी द्यायची आणि एका हुकानं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि व्याजाची दाखवणी केली. जो नेहमीच व्याज देतो, कर्ज फेडतो, त्याचे व्याजाचे दर 12% त्यावेळेस 6% वाढले आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता. पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्या संबंधीची आस्था नाही. त्या गोष्टी सांगतात द्या, टीकाची भाजी करतात आणि अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात. आज मोदींचं राज्य एखाद्या हुकुमशाहीचं राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात.
दोनच उदाहरण तुम्हाला देतो. झारखंड नावाचं एक राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि तुम्ही भारत सरकार सोडत नाही म्हटल्यावर त्यांनी मोदींच्या टीका केली. आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव, देशाचं एक चांगलं राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. कशासाठी? मोदींच्या टीका केली म्हणे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट पटली नाही तर ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी टीका टिप्पणी करण्याचाही तुमचा अधिकार आहे. पण टीका टिप्पणी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचा अधिकार आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही. स्वातंत्र्य करता येईल, तुमचा अधिकार नसता येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा पराभव केला पाहिजे. आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं जयश्री रोहितांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली. त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा पराभव करणं आहे आणि मोदींचा पराभव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे. त्या गरजेच्या पूर्ततेसाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. हा जिल्हा बदललेला जिल्हा आहे. रस्त्याचे वाढले, पाण्याचे काही प्रश्न आहेत, त्याच्यात लक्ष घालायची गरज आहे अशी माहिती या ठिकाणी आत्ताच दिली. माझ्याकडं एक निवेदन आलं. ते निवेदन रितेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती तालुका करमाळा यांच्या वतीने आलेले. 30-40 गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही. 30 गावं आहेत आणि त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून बरेच खुसले. पण रितेवाडी उपसा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळे सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही. आणि म्हणून रितेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती येथे जे कोणी सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं, मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल याच्यामध्ये आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खडसेंनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला. मी बघतोय की ते अनेक वर्षापासून काम करत आहेत. मागं एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांच्या तुम्ही या ठिकाणी आज संधी दिली. त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. यानंतर या आभार प्रदर्शनासाठी पवार पक्षाचे शहराध्यक्ष सन्माननीय शिवराज जगताप यांना मी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन या ठिकाणी पाटील यांच्या प्रचारानिमित्तानं देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहिला याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. आता चिंता कशाची करायची ना, आपला नेता हा पाठीशी पॉवरफुल हा. आता चिंता कशाची करायची नाही, आपला नेता हा पाठीशी पॉवरफुल हाय. भागात चर्चा आपलीच स्वरात हाय. अरे भागात
जगात चर्चा आपलीच जोरात हाय. धैर्यशील भैया धैर्यशील भैया धैर्यशील भैया आपला माणूस हाय. 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 भाऊसाहेबजी शिंदगारे माजी सरपंच तालुका माडा